आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत महाशक्तीची आणि या 3.5 शक्तिपीठांपैकीच माहूर गडावरती रेणुका माता आहे। रेणुका माता म्हणजेच यल्लमा माता आणि यल्लमा मातेचे भव्य सुंदर असे मंदिर कर्नाटकातील सौदत्तीपासून 3 किलोमीटर अंतरावरती सिद्धचरण डोंगर रांगांवरती हे भव्य मंदिर आहे। परंतु या ठिकाणी यल्लमा माता कशी प्रकट झाली त्याची आपण कथा जाणून घेणार आहोत। तर ही कथा दंतकथा नसून सत्यकथा आहे। अनेक ग्रंथांमध्ये याचा पुरावा दिला जातो। प्रथम आपण रेणुका माता म्हणजेच यल्लमा माता कशी प्रकट झाली पृथ्वी तलावावरती त्याची कथा आपण जाणून घेणार आहोत। कान्यकुब्ज नगरीचा राजा रेणू नावाचा राजा होता। त्याच्या पत्नीचे नाव गोगावती म्हणजेच गोगावती राणी। अहो, फार मोठं राज्य। जसं इंद्राच्या दरबारामध्ये वैभव तसं या राजाकडे वैभव होतं। हिरे, मोती, माणिक, सोनं सगळं त्याच्याकडे होते। परंतु या राजाला पुत्र प्राप्ती नव्हती। त्यामुळे तो राजा दुःखी होता आणि त्याने ठरवले की पुत्र प्राप्तीसाठी काशीला जायचे, तीर्थ करायला। बघा, राजा आणि त्याची पत्नी दोघं तीर्थाला निघाले आणि तीर्थ करता करता काशीला आले। काशीला आल्यानंतर दोघांनी गंगेमध्ये स्नान केले। स्नान करून बाहेर आल्यानंतर त्यांना अगस्त्य ऋषी भेटले आणि अगस्त्य ऋषींना सगळी हकीकत सांगितली की महाराज, मला मुलबाळ नाही, तुम्ही काहीतरी उपाय सांगा। आणि त्यावेळी बघा, अगस्त्य ऋषींनी रेणुराजाला सांगितले की तू पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ कर, तो यज्ञ त्रिवेणी संगमावरती कर। अगस्त्य ऋषींचे ऐकले राजाने आणि भव्य अशा यज्ञाची निर्मिती त्या ठिकाणी केली। बघा, अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरून आणि सर्व व्यवस्था अगस्त्य ऋषी करत होते। या यज्ञाला सगळे देव त्या ठिकाणी आले। स्वतः देवादिदेव इंद्र सुद्धा त्या ठिकाणी आले। अनेक ऋषी, मुनी, साधू, संत त्या ठिकाणी यज्ञाला आले। आणि काय चमत्कार, त्या होमातून म्हणजे त्या यज्ञातून सुंदर असं बाळ जन्माला आले। त्या होमातून अतिशय तेजस्वी चंद्र आणि सूर्यासारखे तेज सुंदर अशी मुलगी त्या यज्ञातून बाहेर आली। आणि त्यावेळेस बघा, अगस्त्य ऋषींनी ते बाळ त्या राणीच्या मांडीवर दिले, गोगावतीच्या, आणि त्या मुलीचे नाव रेणुका ठेवले। बघा, आणि अगस्त्य ऋषींनी बघा त्याच वेळी भविष्यवाणी केली होती की या रेणुकेचे लग्न हे ते भगवान शिवशंकरांच्या अवताराशी लग्न होईल। बघा, राजा खुश होऊन आपल्या राज्यामध्ये परत निघून गेला। रेणुका हळूहळू मोठी व्हायला लागली। रेणुका दिसायला अगदी अतिसुंदर आणि अति ज्ञानी होती। राजाला रेणुकेचे लग्न आता करायचे होते। तो वर शोधू लागला होता। त्यावेळेस अगस्त्य ऋषी आले। अगस्त्य ऋषींनी बघा सांगितलं की जमदग्न नावाचे ऋषी आहेत, ते भगवान शिवशंकरांचा अवतार आहेत आणि रेणुकेचे लग्न हे जमदग्न ऋषींबरोबरच होईल। आहो, राजाच तो जमदग्न ऋषींचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी जमदग्न ऋषींना आणण्यात आले आणि त्या ठिकाणी बघा रेणुकेचे लग्न जमदग्न ऋषींच्या बरोबर ठरलं। लग्नाचा योग जुळून आला। आहो, लग्न इतकं भव्य होतं की स्वर्गातून देव लग्नाला आले होते। इंद्रदेव होते, अनेक राजे महाराजे, साधू, ऋषी, मुनी या लग्नाला आले। आणि या लग्नामध्ये स्वतः इंद्रदेवानं कामधेनू नावाची गाय रेणुका मातेला दिली। पारिजात, कल्पवृक्ष, दिव्य चिंतामणी अशा ह्या दिव्य वस्तू देवांनी रेणुका मातेला दिल्या आणि रेणुका माता आनंदामध्ये जमदग्न ऋषींबरोबर आश्रमामध्ये निघून गेली। सुंदर असा संसार चालला रेणुका मातेचा। आणि पुढे बघा, रेणुका मातेला 5 पुत्र प्राप्ती झाली। असे पुत्र होते दिव्य पुत्र। असा संसार सुखी चालला होता। रेणुका माता ज्या वेळेला नदीवरती पाण्याला जायची त्यावेळेला बघा सापाची चुंबळ आणि वाळूचा घडा ती नदीवरून पाणी घेऊन येत होती। असा दररोजचा नित्य नियम होता आणि ते पाणी पूजेला देत होती जमदग्न ऋषींना, आपल्या पतीला। परंतु एक दिवस असा आला, रेणुका माता नदीवरती गेली पाण्याला आणि त्याच ठिकाणी चित्ररथ गंधर्व आपल्या सख्यांबरोबर जलक्रीडा करत होता। हे सगळं दृश्य रेणुका मातेने पाहिले आणि एका स्त्रीचे मन जागे झाले। क्षणभर हे मनात आले रेणुका मातेच्या, आहो जमदग्न ऋषी साक्षात शिवशंभूंचा अवतार,
अंतर्ज्ञानी त्यांनी सगळे हे ओळखले होते की उशीर का झाला. अहो, जमदग्न ऋषींचा क्रोध अनावर झाला. महाभयंकर क्रोध आला आणि जमदग्न ऋषी म्हणाले, पापिनी, तू हा का विचार आणलास मनामध्ये? तुला आता शिक्षा भोगावीच लागेल. आणि त्याच वेळेस 4 मुले जमदग्न ऋषींची त्या ठिकाणी हजर होती. 4ही मुलांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि जमदग्न ऋषींनी आदेश दिला की मुलांनो, तुम्ही माझी आज्ञा पाळताना तुमच्या आईचा शिरच्छेद करा. 4ही मुलांनी नकार दिला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. म्हणाले, पिताश्री, आम्ही आमच्या आईला नाही मारू शकत. अहो, जमदग्न ऋषींचा क्रोध अनावर झाला की माझी मुलं माझे ऐकत नाहीत आणि मंत्रशक्तीने आपल्या 4ही मुलांना भस्मसात करून टाकले. 5वा मुलगा त्यांचा परशुराम आणि त्यावेळेला जमदग्न ऋषी परशुरामाला बोलले, परशुरामा, तू तर फार आज्ञाधारक माझा पुत्र. परशुरामा, तू तुझ्या आईचा शिरच्छेद कर. अहो, परशुराम आज्ञाधारक होता. क्षणाचाही विचार न करता खड्ग घेतलं आणि परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. परंतु इथे लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला परशुरामाने शिरच्छेद केला त्यावेळेस बघा, एक मातंग स्त्री, मातंग समाजातील स्त्री त्या ठिकाणी आली होती आणि ती मध्ये आल्यामुळे मातंग स्त्रीचा सुद्धा शिरच्छेद त्या ठिकाणी झाला. हे सगळं झाल्यानंतर जमदग्न ऋषी आनंदित झाले की माझ्या मुलाने माझे ऐकले आणि त्यावेळेला आनंदित होऊन ते बोलले, जमदग्न ऋषी, की परशुरामा, मी आनंदित आहे. तू माझे ऐकलेस. तू पाहिजे तो वर माग. अहो, परशुराम सुद्धा बुद्धिवंत होता. परशुरामाने अनेक तपश्चर्या केल्या होत्या. परशुरामाच्या मनात विचार आला आणि तो बोलला, परशुराम, की पिताश्री, प्रथम तुम्ही माझ्या भावांना जिवंत करा आणि माझ्या आईला सुद्धा जिवंत करा आणि त्या मातंग स्त्रीला सुद्धा जिवंत करा. अहो, जमदग्न ऋषी हे सगळं शक्य होते. अवतार भगवान शिवशंकरांचा आणि हे ऋषी शब्द पाळणारे. आपल्या मुलाला दिलेला शब्द क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडलूमधून पाणी घेतले आणि त्या आपल्या मुलांच्या डोक्यावरती शिंपडले. एक क्षणात 4ही मुलं जिवंत होऊन उभी राहिली आणि त्याच वेळेस बघा, जमदग्न ऋषींनी प्रथम जे पाणी मातंगीच्या शरीरावर शिंपडले त्यामुळे मातंगीचं शरीर रेणुका मातेच्या शिराला जोडले गेले आणि रेणुका मातेचे शरीर मातंगीच्या शिराला जोडले गेले आणि दोघी उभ्या राहिल्या. रेणुका मातेला वाटले आता तरी राग गेला असेल आपल्या पतिदेवांचा, परंतु त्यांचा राग अजिबात गेला नाही. जमदग्न ऋषींनी रागाने सांगितले, रेणुका, तुला दिसेल मार्ग तिकडे निघून जा. मला तू तोंड दाखवू नकोस. रेणुका मातेने सांगितले की आता तरी मला उशाप द्या, काहीतरी उशाप द्या. त्यावेळेला बघा, जमदग्न ऋषींनी सांगितलं, तुझा मार्ग तुला मोकळा आहे. तू जिकडे जायचे तिकडे तू जा. तुझा उदो उदो होईल आणि तुझ्याबरोबर या मातंगीचा सुद्धा पूजा होईल. म्हणून आजही त्या ठिकाणी यल्लमा मातेचे मंदिर आहे. त्या ठिकाणी मातंग देवीचे मंदिर आहे. हा पुरावा आहे आणि आजही म्हटलं जातं की शरीर रेणुका मातेचे, परंतु शिर आहे ते मातंगीचेच. धड रेणुकेचे, शिर मातंगेचे. म्हणून आजही हे वाक्य म्हटले जाते. रेणुका माता त्यावेळेस कर्नाटकातील सौदती पासून 3 किलोमीटर अंतरावरती सिद्धचरण डोंगर रांगेवरती गेली आणि त्या ठिकाणी जी कर्नाटक मधील लोक आहेत ती यल्लम्मा म्हणू लागले आणि जवळूनच मलप्रभा नदी वाहती आणि यल्लम्मा म्हणजे आई हा शब्द होतो मराठी मध्ये. आई, तू इकडे कुठे निघालीस? यल म्हणजे कुणीकडे आणि अम्मा म्हणजे आई आणि तिथूनच पुढे यल्लम्मा माता म्हणू लागले रेणुका मातेला. आज त्या ठिकाणी भव्य असं सुंदर मंदिर उभे आहे. हे जे ठिकाण आहे ते धारवाड पासून 40 किलोमीटर अंतरावर आणि बेळगाव पासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. ह्या मंदिराचा जर विचार केला तो 16व्या शतकामध्ये रायबागच्या गोमाप्पा नाईक यांनी हे मंदिर बांधले बघा आणि 1975 सालापासून कर्नाटक सरकारने ताब्यात घेतले मंदिर. आपण जर दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेला तर प्रथम आपण जो तलाव आहे खाली जोगळबावी जो कुंड आहे त्यामध्ये आपण आंघोळ करा आणि मगच आपण मातेचे दर्शन घ्यायला जा. गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी यल्लम्मा मातेची मूर्ती आहे. ती बघताच क्षणी माता आपल्याला मदत
करते असे वाटते आणि आनंदाचे अश्रू आपल्या डोळ्यातून येतात। अहो त्या ठिकाणी रोज लाखो लोक त्या ठिकाणी येतात बघा। सर्व जाती धर्माचे महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आजूबाजूच्या राज्यातून त्या ठिकाणी लोक येतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि त्या इच्छेची पूर्तता त्या ठिकाणी होते, कारण त्या ठिकाणी आदिमाया शक्ती उभी आहे। अहो तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होणारच। एप्रिलमध्ये जी यात्रा असते लाखो लोक त्या ठिकाणी येतात। नवरात्र उत्सव, पौर्णिमा, लाखो लोक असतात त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी सगळ्या इच्छा ह्या भक्तांच्या पूर्ण होतात। हा भव्य असे मंदिर आहे, भक्त निवास आहे आणि विशेष म्हणजे मंदिराच्या शिखराला साडी आणि श्रीफळ बांधण्याची परंपरा आहे। त्या ठिकाणी भंडारा उधळला जातो यल्लमा मातेला, तेल, खोबरे, कापूर। अहो आपल्याला आजही पुरावा या कथेतला तुम्हाला मी सांगते की ज्या ठिकाणी परशुरामाचे मंदिर आहे, जमदग्न ऋषींचे मंदिर आहे आणि मातंग देवीचे सुद्धा मंदिर आहे, त्या ठिकाणी जे कुंड आहेत 3, या कुंडामध्ये आपण आंघोळ केली मनोभावे तर त्वचांचे आजार बरे होतात। यल्लमा माता म्हणजे साक्षात रेणुका माता आहे, आदिमाया शक्ती। सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात आजही आणि यल्लमा मातेचा जो भंडारा आहे, जे कुंकू आहे, ते आपल्या जर माती असेल तर या देशाच्या काय जगाच्या कुठेही तुम्ही कानाकोपऱ्यात फिरला, आदिमाया शक्ती आपल्या पाठीशी उभी राहणार आहे। सगळी संकटे दूर निघून जातील। नुसता आपण यल्लमा मातेचे नाव घेतले तर आदिमाया शक्ती आहे, ती सती आहे। ही जर यल्लमा मातेची कथा आपल्याला जर खरंच आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे आम्ही जे प्रत्येक व्हिडिओ तयार करतो तो देवी देवतांचा इतिहासांचा तो आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल। आणि आम्हाला कमेंट म्हणून यल्लमा मातेचा उदो उदो अशी एक आम्हाला कमेंट नक्की द्या। अहो एक कमेंट आम्हाला आपली नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। जय महाराष्ट्र।